तर नमस्कार मंडळी, ही आहे माझ्या आयुष्यातली पहिली सोलो ट्रिप आणि मी खूप खुश आहे की मला केदारनाथला जाण्यासाठी चान्स भेटला. तर मी पुण्यावरून डायरेक्ट बाय फ्लाईट दिल्लीला पोचलो आणि दिल्लीवरून उत्तराखंडला एक टुरिस्ट ट्रॅव्हल थ्रू मी गेलो होतो. तर तुम्ही पहा मी कशी तयारी केली. वस्तू डार्क फॅन्टसी, हे ते आपले पीनट्स, चीज सेव, आपला चिवडा आहे, चॉकलेट्स, हे उलटीचा त्रास नको व्हायला गाडीमध्ये म्हणून 4-5 दिवस त्या टेम्पो ट्रॅव्हलरने आपले प्रिंगल्स, क्रीम ऑनियन वगैरे, नापिकची टोस्ट आहेत काही, तर ते घेतलेत. एवढं सामान घेतलेलं आहे मी खाण्यासाठी. तर अशी आहे माझी थोडीशी तयारी. हा चायना ब्लूचा मी डायरेक्ट स्किनवर अप्लाय करायचा परफ्यूम घेतला होता. हा रासाचा घेतला होता, हा यूज करतोय सध्या मी ना. तर हे काही ट्राउजर्स घेतलेले आहेत मी, एक शॉर्ट्स आहे आणि एक जीन्स आहे, एक नाईट पॅन्ट आहे आणि ही बॅग आहे. ही बॅग मी अशीच बॅगला अटकेल आणि त्याच्यामध्ये सगळे छोटे छोटे कपडे जसे की बनियन, शॉर्ट स्लीव्ज आहेत. एवढे शर्ट मी कॅरी करतो, सगळे मी असे पॅकिंग केलं. मिंत्रावरून मी एक बॅग मागवलेली आहे, ती बॅग दाखवतो तुम्हाला. तर ही वाली बॅग मागवलेली आहे. ही वाली बॅग नेहमी कॅरी करणार मी. ही अशी आहे. तर अशी काही तयारी करतोय, अजून चालूच आहे. थोडं डेली ॲड होते, डेली काय सामान बाजूला सरकवतोय, डेली काय नवीन गोष्टी घेऊन येतोय. जसे की यातले कपडे तुम्ही बघितले ना, ह्यातले ऑलमोस्ट 90% कपडे सगळे नवीन आहेत. सगळे नवीन. मी म्हणजे जाताना सुद्धा प्लेनमधून मी नवीन कपडे घालणार. तर बघू आता 2 दिवसावरती आली ट्रिप. आजपासून ब्लॉग चालू केले बनवायला. तर हे जे आहे ना, हे जी ट्रॅव्हलर बॅग असेल त्या बॅगेला आहे ना, हा अटकवायला असं आपले एकदम बंद वगैरे असतं, तिथं अटकवण्यासाठी हे DIY घेतलं आहे मी 35 रुपयाचं. तर त्याच्यामध्ये मी भरतोय काय, ते आता बॅगेला अटकवणार आहे. हँडवॉश भरतोय, सॉरी जे आहे ना ते फेसवॉश आहे, तर ॲज अ हँडवॉश आणि फेसवॉश म्हणून ते यूज करते, तर ते भरतोय मी. तर फायनली झालेली आहे तयारी, तर झालेली आहे. रोज थोड्या गोष्टी ॲड होत आहेत, थोड्या गोष्टी बाजूला काढतोय. प्लेनचं तिकीट काढून झालेलं आहे, राऊंड ट्रिप जाताना येताना सगळे तिकीट झालेले. बाकी जॅकेट्स घेतले, एक्स्ट्रा अंडरवेअर, एक्स्ट्रा कपडे, एक्स्ट्रा शर्ट, टी शर्ट, पॅन्ट, सगळं काही एक्स्ट्रा घेतलेलं आहे. खतरनाक ब्लॉग होणार आहे आणि माझी पहिली सोलो ट्रिप होणार. तर बघूया कसं होणार.